मित्रांनो, माझ्या घरच्यांनी आणि माझे जे नातेवाईक आहे त्यांनी खूप असा दबाव टाकून बघितला माझ्यावरती लग्नासाठी. ते खूप नाराज झाले होते, माझ्याशी बोलले नव्हते, व्यवस्थित बोलत नव्हते. तुला मुलगी बघायला यावंच लागल, आम्ही ती मुलगी बघितलेली आहे, मुलगी चांगली आहे, गरीब घराण्यातली आहे. मग गरीब आहे म्हणून मी कोणती पण मुलगी करायची का? मला भेटत नाही म्हणजे मग कोणतीही मुलगी करायची का? ठीक आहे, मी त्यांचं ऐकलं आणि मागच्या हप्त्यामध्ये मी मुलगी बघण्यासाठी गेलो. मग मुलगी बघितली, मी मुलीशी बोललो. पण मुलगी, तुम्हाला सांगतो मित्रांनो, फक्त तिचं वय किती होतं? 17 वर्षाची होती. मुलगी होती 17 वर्षाची आणि ती एकदम बालिश होती. तर यांचं नातेवाईकांचं चाललं की तुला करूनच घेते. मी सरळ घरी आलो आणि नाही म्हटलं. विचार करा, त्या मुलीत आणि माझ्या वयात एवढा मोठा फरक आहे. आता माझं वय 31 चालू आहे, मला जुलै महिन्यामध्ये 32 लागेल. म्हणजे जवळपास 12 ते 13 वर्षाचा फरक तिच्यात आणि माझ्यात आहे. तर तिचे विचार आणि माझे विचार कधीच जुळू शकणार नाही, हे मला माहिती आहे. पण हे जे अडाणी लोक आहे ना, स्वार्थी, हे माझ्या घरचे नातेवाईक, यांना माहिती नाही. जर मला लग्न करायचं नाही तर यांना त्रास का होतो, मला ते समजत नाही. मला स्वातंत्र्य पाहून यांची जळते का? मला कोणतं व्यसनच नाही आहे ना. चला की मी दारू पितो, तंबाखू खातो का काय, मी एक्सरसाइज करतो. आता मी साखर सोडलेली 1 महिना झाला. माझ्या जीवनात काहीतरी गोल्स आहे, माझे स्वप्न आहे. आणि मला माहिती आहे, जी समाजाची मेंटॅलिटी असते ती हार्ड मेंटॅलिटी असते. म्हणजे कळपाची मानसिकता, ह्या जो समाज असतो ना, हे येडी बुद्धीचा समाज असतो, लंगडी बुद्धी असते यांची. यांना थोडीसुद्धा अक्कल नसते. समाज आणि धर्म आहे दोन्ही पण. यांना फक्त तुम्ही काय पाहिजे माहिती आहे का? यांच्यानुसार वागायला पाहिजे. या समाज आणि धर्माला एकटा माणूस कधीच पटलेला नाही, कधीच पटलेला नाही, पटू शकतसुद्धा नाही. हा समाज तुम्हाला स्वातंत्र्य कधीच ठेवणार नाही. हा समाज आहे छुत्या समाज राहतो. आणि त्यात धर्म बी म्हणतो मी. का म्हणतो माहिती आहे का? कारण जेवढं धर्माने या देशातील तरुणांचं नुकसान केलेलं आहे ना, तेवढं कोणीच केलेलं नाही. लहानपणापासूनच आपल्या डोक्यावरती लेबल लावलेला असतो, मी हिंदू आहे, मी मराठी आहे, मी हे आहे, मी ते आहे. आपल्याला नास्तिक कधी ठेवलेलंच नसते यांनी. लहानपणापासूनच आपली कंडिशन अशी केलेली असते त्यांनी, की आपण त्यांचं ऐकतो, मोठे आहे म्हणून. लहानपणी आपण, बघा, आपल्याला कसं शिकवलं जातं, हे तिथे जाऊ नको, तिथं भूत आहे. ठीक आहे, आपण त्यांचं मानतो, कारण निसर्गामध्ये सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा नियम काम करतो सगळ्यासाठी. तर आपण त्यांचं ऐकतो. नाही बाबा, चांगले सांगतात मोठाले, मग प्रत्येक वेळेस मोठे चांगलेच असतात का? यांना थोडी तरी अक्कल आहे का? जर एखादा व्यक्तीला स्वातंत्र्य राहायचं आहे, त्याला ट्रॅव्हल करायचं आहे, ट्रेकिंग करायचं आहे, त्याला जबाबदारी नको. हां, तुमची जबाबदारी घेतोय ना मी, पण त्याला बाकी लग्नाची जबाबदारी नको. तर मग तुम्ही त्याला त्याच्यामध्ये का टाकत आहात, त्याच्या मर्जीशिवाय? हां, आणि काही कसं समाजातील लोक म्हणतात, मग त्यांचं कसं होईल, मग तुला त्यांनी जन्म दिला आणि तू त्यांच्यासाठी करायला पाहिजे, तुझी आई काम करत नाही, म्हणजे मग मी एक नोकरानीन घरात आणू का? माझी आई काम करत नाही म्हणून मी त्याच्याच व्यतिरिक्त एखादी बाई कामाला ठेवू शकतो ना. या समाजानं याचं कधीच ऐकायचं नाही. स्वतंत्र राहा, आनंदी जीवन जगा. जेवढी जबाबदारी कमी, तेवढे तुम्ही सुखी.